श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण पाहणार आहोत गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, त्याचे काय नियम आहेत, त्यानंतर त्याचे उद्यापन काय आहे, काय अटी आहेत, मी या व्हिडिओत सांगणार आहे. बघा, श्री गुरुचरित्र हा एक ग्रंथ आहे. हा अतिशय लोकप्रिय असा ग्रंथ आहे. दत्त संप्रदायात त्याला वेदाची मान्यता दिली आहे. याला 5वा वेदच मानला जातो. या ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत. काही ग्रंथामध्ये 53 देखील अध्याय आहेत. श्री गुरुचरित्राच्या रूपानं त्यांच्या कथांचे निरूपण अतिशय सोप्या भाषेत आहे. या ग्रंथामध्ये आचार, विचार, व्रत, वैकल्य सांगितलेले आहे. सर्वसामान्य माणसाने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे उत्तम मार्गदर्शन गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. बघा, गुरुचरित्र पारायण केल्याने अनेकांना अतिशय दिव्य असे अनुभव आलेले आहेत. गुरुचरित्र पारायण कोणी करावे यात खूप मतभेद आहेत, परंतु आपल्या गुरुमाऊलींनी सांगितले आहे, हे गुरुचरित्र पारायण अगदी कोणीही करू शकता. फक्त जे काही नियम आहेत ते पाळायला हवेत. गुरुचरित्र वाचणारा मुळातच भाग्यवान असतो. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, गुरुचरित्र पारायण कधी करावं, तर आता पुण्यतिथीनिमित्त आपण 30 एप्रिल 2024 पासून ते 6 मे असं साप्ताहिक पारायण करणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही हे पारायण घरी देखील करू शकता किंवा तुमच्या जवळपास केंद्र असेल, मठ असेल तर तिथे देखील हे पारायण तुम्ही अगदी करू शकता. घरामध्ये करण्यापेक्षा जर तुमच्या जवळपास केंद्र असेल आणि तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तिथे जाऊन जर केलं तर त्याचं पुण्य तुम्हाला कैक पटीने मिळणार आहे. आता गुरुचरित्र पारायण का करावं, तर बघा, मनुष्य हा जीवनात अनेक समस्या असतात, काही अडथळे असतात, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो. गुरुचरित्र पारायण जो करतो ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अत्यंत सर्वात मोठी ही स्वामी सेवा आहे. ही प्रत्येकाने किमान एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करावं. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी जर मिळाली ना, तर त्या संधीचं सोनं आपल्याला करताच आलं पाहिजे. आणि आता ती वेळ आलेली आहे, आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे. याच्या निमित्तानं आपण हे साप्ताहिक पारायण केलं पाहिजे आणि त्याचा अनुभव देखील प्रत्येकानं घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिशय सामान्य गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलं आहे. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ नसून ती दैवी शक्तीने भरलेला हा सिद्धमंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असं देखील सांगितलं जातं. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असतानाच केलेलं अगदी योग्य आहे. बघा, तर काय करायचं आहे, त्यामध्ये काही नियम आहेत, काही अटी देखील आहेत, तर ते आपण जाणून घेऊया. तर पारायण करण्याच्या आधीची तयारी काय करायची आहे ते मी या व्हिडिओत आधी सांगणार आहे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, नैवेद्य तयार करायचा आहे. तर त्यातले 5 नैवेद्य बनवायचे आहे. 4 नैवेद्य तुम्हाला 4 कुत्र्यांना खाऊ घालायचे आहेत आणि 1 नैवेद्य आहे तो एका गाईला खाऊ घालायचा आहे. 4 कुत्रे म्हणजेच काय, तर 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर पारायणापूर्वी तुम्ही विशेष फुले, विशेषतः गुलाबाचा हार तुम्ही घालू शकता. तुळशीला तुळस, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा काहीतरी गोड असं. त्यानंतर तुम्हाला अष्टगंध लागणार आहे, चंदन, अत्तर, रांगोळी,
2 आसने लागणार आहे. एक चौरंग आणि चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा भगवे वस्त्र काहीतरी लागणार आहे. त्यानंतर चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढायची आहे. चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड अंथरायचे आहे. त्यानंतर चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी देखील काढायची आहे. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो सर्वात आधी चौरंगावर ठेवायचा आहे. तो नसेल तर काहीच हरकत नाही. आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवला तरी देखील चालणार आहे. तो ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक समई तुमच्या डाव्या बाजूस समई लावून घ्यायची आहे. वाचन चालू असेपर्यंत समई ही लागलेलीच असावी. त्यानंतर अगरबत्ती पेटवावी. पारायणास बसण्यापूर्वी तुमच्या जवळपास केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर देखील असेल, मठ असेल तर तिथे सर्वात आधी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ, खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. मी हे पारायण करत आहे त्यावेळी तुमची उपस्थिती राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील जे काही थोर मोठे आहेत त्यांना नमस्कार करावा आणि यानंतर पारायणासाठी तुम्ही बसू शकता. त्यानंतर सुरुवात करताना प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम अथर्वशीर्ष तुम्हाला वाचायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा वाचन करायचं आहे. त्यानंतर 1 माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा एखादा दत्त महाराजांचा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील जप करू शकता. हा करायचा आहे. यानंतर तुमच्या पारायणाला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे काही नियम देखील आहेत, तर ते नियम पाळणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक जण नियम आहेत म्हणून घाबरतात आणि पारायण कसं होणार, कसं करणार. परंतु स्वामी सेवा आहे. जेव्हा आपण हे पारायण करायला बसतो ना, महाराज आपल्याकडून आपोआप सर्व काही करून घेत असतात. आपल्या मनातील सर्व इच्छा या पारायणाने पूर्ण होत असतात. तर बघा काय करायचं आहे, श्री गुरुचरित्र पारायण हे वाचन करण्यापूर्वी वाचताना नेहमी उत्तर दिशेलाच तोंड करून बसायचं आहे. त्याचबरोबर वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करायची आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रोज 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणपती अथर्वशीर्ष वाचूनच पोथीला वाचण्यास सुरुवात करायची आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन करताना पहाटे तुम्ही 3 ते सायंकाळी 4 वाजल्याच्या दरम्यान कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस पारायण वाचन करू नये. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत तुम्हाला तुमच्याच घरचे अन्न खायचे आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला दुसऱ्याचे परान्न वर्ज्य करायचं आहे. आपली आई किंवा पत्नी असेल, बहीण आहे, तर यांच्या हातचे अन्न खाण्यास काहीच हरकत नाही. त्याचबरोबर उपवास करावा का, तर अजिबात नाही. यानंतर तुम्हाला एकच धान्य खायचं आहे. म्हणजे सकाळी व संध्याकाळी एकच धान्य. जसं की तुम्ही जर चपाती खाणार असाल तर चपातीच खायची आहे, भाकरी खाणार असाल तर भाकरीच खायची आहे. काही समस्या आल्या असतील, काही अडचणी आल्या असतील तर स्वखर्चानं तुम्ही बाहेर खाल्लं तरी काहीच हरकत नाही. यानंतर जर पुरुष हे पारायण करणार असतील तर श्री गुरुचरित्र वाचणाऱ्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. त्याचबरोबर स्वतःच्या हाताने दाढी करावी. त्याचबरोबर या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावी. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्याचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे. ह्या कालावधीत ब्रह्मचर्याचं पालन हे झालंच पाहिजे. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचताना तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर या कालावधीत जर सुतक जर आलं तर काय करावं, सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस देखील जाऊ नये. त्याचबरोबर स्वतःच्या घरी जर सुतक आलं तर अशा वेळी काय करायचं आहे, तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण हे कुणाकडून तरी दुसऱ्यांकडून वाचन करून घ्यायचं आहे किंवा ब्राह्मणाला बोलून
त्याच्याकडून हे वाचन तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे, परंतु अर्धवट सोडू नये आणि वेळोवेळी गोमूत्र देखील शिंपडावं. त्याचबरोबर या सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीला नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. जो काही तुम्ही घरात बनवाल ते नैवेद्य म्हणून त्यांना दाखवायचंच आहे आणि त्यानंतरच आपण जेवण करायचं आहे. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. हे का वाचावं तर बघा, आपण जेव्हा वाचन करत असतो कळत नकळत वाचनात आपल्याकडून सहज चूक झालेली असते. त्याची क्षमायाचना म्हणून आपल्याला श्री विष्णू सहस्रनामाचं रोज वाचन करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 29 अध्याय वाचायचे आहे. चौथ्या दिवशी तुम्हाला अध्याय 30 व 35 पर्यंत वाचन करायचं आहे. पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, त्यानंतर सातव्या दिवशी अध्याय 44 ज्यांच्या ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत तर 53 पर्यंत, काहींच्या ग्रंथामध्ये 52 देखील अध्याय आहेत, तर तुम्हाला तेवढे वाचन करायचे आहे. तसंही त्यामध्ये सर्व काही माहिती ग्रंथामध्ये दिलेलीच आहे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचं पारायण असतं. एक पारायण या पद्धतीनं करायचं असतं. हे 7 दिवसांचं एक पारायण असतं. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता येते. सांगतेच्या दिवशी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदैवता आणि श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरिता नैवेद्य मांडायचा आहे. ग्रंथाचा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खाल्ला तरी काहीच हरकत. त्याचबरोबर नित्यसेवेत तुमच्या खंड पडू द्यायचा नाही आहे आणि पारायण चालू असताना सतरंजीवरच झोपावं, पलगावर झोपू नये. अशा पद्धतीनं तुम्हाला या गुरुचरित्राचं पारायण करण्याची अत्यंत सुवर्ण संधी आलेली आहे. मी तर म्हणे प्रत्येकानं या संधीचं सोनं करावं व स्वामी पुण्यतिथीनिमित्त पारायण नक्की करावं. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूती ही येते, गुरूंचा साक्षात्कार होतोच. हे या ग्रंथाचं मेन वैशिष्ट्य आहे. अनेक दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना देखील, असाध्य आजार झालेल्यांना, कितीही पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हा एकमेव असं साधन आहे ना जे कैक पटीनं फळ देतं आणि त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.